प्रश्न प्रामुख्याने विचारायचा वाटतो की ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी नाही असं पूर्वी लोक म्हणायचे, पण आता मधला जो काही काळ आहे याच्यामध्ये कांजूरकडे एकीकडे मेट्रोच्या डेपोचं काम चालू आहे, तर ठाण्यापासून ते घाटकोपरपर्यंत फ्रीवेचं काम सुरू आहे. वाहतूक पोलीस या सगळ्यातून खरंच ही कोंडी सोडवण्यामध्ये तितकेसे दरवेळी यशस्वी होत नाहीत आणि मग लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. तर याच्यावर काय रामबाण उपाय असं वाटतोय तुम्हाला? रामबाण उपाय मी ऑलरेडी सांगितलं की 2028 पर्यंत हे पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर हे फ्रीवेला कनेक्ट होणार आणि मुलुंडवरनं तुम्ही GMLR चढले किंवा मुंबईवरनं मुलुंड येण्यासाठी तुम्ही फ्रीवे चढले की 40 मिनिटात तुमचा प्रवास संपणार आहे. आज ट्रॅफिकची कोंडी प्रचंड आहे, पण का आहे की आज हायवेवरती 2 लेन दोन्ही बाजू एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठी तिकडे काम चालू आहे. तर तुम्हाला ते त्रास भोगावा लागेल. आपण बघितलंय की जिकडे जिकडे मेट्रोचे पण पिलर उभारण्याचं काम चालू होतं तर ट्रॅफिकची कोंडी व्हायची. सेम सिच्युएशन आज ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि 1.5 वर्ष हे त्रास होणार आहे आणि त्यानंतर आयुष्यभर तुम्ही 40 मिनिटात तो प्रवास करणार आहात. खरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं कधीतरी तुफान वेगाने जर तुम्हाला जायचं असेल तर थोडासा त्रास हा सहन करावा लागतो. तर तो काम सुरू आहे आणि तुम्ही म्हणताय 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते आणि त्यानंतर सुटकेचा श्वास हा आयुष्यभरासाठी मिळणार आहे. अशा कुठल्या 2 ते 3 गोष्टी तुम्ही सांगू शकाल की त्या तुमच्या रडारवर आहेत की मुलुंडकरांसाठी काही झालं तरी 29च्या आधी मी हे करून देणार असं तुम्ही ठरवलंय? बघा, बर्ड पार्क येस ऑलरेडी करतोय. पेट्रोल पंपची चांगली बातमी या महिन्यातच अपेक्षित आहे. तर तिसरी मोठी म्हणजे मी एक प्रस्ताव दिलं होतं की मुलुंड हा संजय गांधी नॅशनल पार्कला लागून आहे. ती वन विभागाची बाउंड्री आमच्या मुलुंडमध्ये पण येते आणि मी एक प्रस्ताव दिलाय की मुलुंडमध्ये त्या वन विभागाला लागून जी जागा आहे तिकडनं आमचा डोंगरावरचा जो टोक आहे ते एक पॉइंट त्याला तारामती पॉइंट म्हणतात. तिकडे आई तारामतीचं मंदिर आहे, प्राचीन काळ छोटासा मंदिर आहे. आणि मी कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंग खूप करायचो आणि आम्ही ते मुलुंडवरनं कॅनेरी केव्स पर्यंत चालत जायचो. 1 तासात आम्ही कॅनेरी केव्स बोरिवलीला पोहोचायचो. बरं. पण तुम्ही जसं तारामती मंदिरच्या पॉइंट वरती पोहोचले की तुमचा समोरचा जो दृश्य आहे तो एवढा सुंदर आहे की तुम्ही कल्पना नाही करू शकत की अशी नैसर्गिक सौंदर्य असणारी जागा हे मुंबईमध्ये आहे. बरं. तुळशी तळावाला ज्यावेळी तुम्ही वर्ण बघतात आणि त्याचा अवतीभवती आजूबाजूला संजय गांधी नॅशनल पार्क, हिरवागार नॅशनल पार्क ज्यावेळी बघतात तुम्हाला वाटतं तुम्ही कुठे आले, हे मुंबईमध्ये असं आहे. आणि हे मी आयुष्यभर बघितलं होतं कारण आम्ही नेहमी ट्रेकिंगला जायचो. म्हणून मी बोललो की जे कधी गेलेच नाही त्यांच्यासाठी एक केबल कार जर आपण केली आणि वरती तारामती मंदिरकडे एक चांगली ऑब्झर्वेटरी बनवली आणि मग लोकांना कळेल की मुंबईमध्ये नैसर्गिक सौंदर्याचा एवढा मोठा खजाना आहे, एवढा सुंदर आपण कल्पना नाही करू शकत, एवढा सुंदर दृश्य आहे तो तुळशी तळावाचा. आणि म्हणून मी ती प्रस्तावना दिली. मुख्यमंत्री साहेब खूप सकारात्मक होते. आता PWD विभागाने त्याचा कन्सल्टंट याची अपॉइंटमेंट केली आहे की त्यांनी पूर्ण डिझाईन, कॉन्सेप्ट, फिजिबिलिटी तयार करून प्रेझेंटेशन द्यावा. त्याचा पहिला टप्पा आम्ही बघितलाय, खूप सुंदर आहे. आणि मग केंद्राकडनं त्याची सर्व परवानग्या घेतल्यानंतर सर्व परवानग्या आली की 1 वर्षाचं काम येतो. आणि मग पर्यटनच्या दृष्टीने आज मुंबईमध्ये